नेत्याला कधी पण प्रश्न विचारा, साहेब खूप दमलो, आज काहीतरी काम करायचं मन झालंय. साहेब तुमचं ते हॉटेल आहे तिकडचं, तिकडे थोडं मॅनेजर बनवा ना मला. एक छोटंसं त्या तुमचं एक इथे क्लब पण आहे, क्लबला मॅनेजर. आनंद दिघे साहेबांसारखा माणूस कोण नाही. कीर्तिवान नेता एखादा असेल, कार्यकर्ता असेल तर त्याला तिकीट भेटावी. एक दिवशी मराठी माणूस वैतागला आणि एकत्र आले ना, पक्ष साईडला राहतील आणि कार्यकर्ते एका साईडला राहतील, मग खूप महाग पडेल नेत्या लोकांना. नेत्याचा पोरगा नेता होणार का होणार, पण हे तरी सांगा मला. हे मराठी पुरा आगाव असतात, मारतात का मारतात? अरे भले भले चांगली पोरं कामाला जाणारी पण आतमध्ये पोलीस स्टेशनला पडली. कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्याची फाटली पाहिजे अशी ऍक्शन घ्या. 6 महिन्याला खड्डे कसे पडतात? खड्डा पडला तुला खड्डा पाडेल. जेवढा नेता सहन नाही करत ना, तेवढा कार्यकर्ता सहन करतो. सगळे पक्षातली पोरं माझी आहेत, सगळी जनता माझी. तर मला फक्त त्यांना सावध करायला आवडतं की पक्षात कुठच्याही जावा, पण संध्याकाळी एका टेबलावर बसायचं. हॅलो, हाय, कसं काय? दिस इज आर जे अमोल, टेलिकास्ट विथ आर जे अमोल या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा जो पॉडकास्ट आहे खूपच खास आहे आपल्या मराठी मुलांसाठी, मुलींसाठी आहे. कारण आजचा जो आवाज आहे ना, तो जनतेसाठी आहे. आणि तो आहे आपला मराठी मुंबईतला मुलगा, तो म्हणजे रुपेश उलावणे. तुम्हाला माहिती आहे, कमी शब्दात मोठा आवाज. तुम्हाला हे माहिती आहे, सामान्य माणसाचा असामान्य आवाज म्हणजे रुपेश. हाय, नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, जय शिवराय. तुमचा लाडका आरडी किंग 500. इंस्टाग्रामला छोटे मोठे रील बनवणारा माणूस, पण मराठ्यांना दुःखातनं बाहेर काढणार. क्या बात आहे. ती ओपनिंगच खूप छान झाली आहे. रुपेश दा, लास्ट टाइम आपण भेटलेलो, बरेचसे विषय राहिले होते. कारण इलेक्शन येत होतं. इलेक्शन आता झालंय. बरोबर. ठीक आहे, सत्ता आता कुणाची आहे, कुणाची नाही आली आहे, हा वेगळा मुद्दा आहे. मात्र बरोबर. मराठी मुलगा म्हणून, आपल्या मातृभाषेवरती प्रेम करणारा एक व्यक्तिमत्व म्हणून, मराठी मुलांनी या सगळ्या राजकारणाकडे बघता काय शिकलं पाहिजे? कारण आता आपण बघितलंय, रातोरात कोणी कोणत्याही पक्षात गेलेलं आहे. बरोबर बरोबर. आणि मग कार्यकर्ते पण दुःखी होऊन त्या पक्षात गेलेले आहेत. म्हणजे आपण असंही बघितलंय की जी लोक आहेत ते कालपर्यंत यांना भलं वाईट बोलत होते, बरोबर. पण तीच लोक आपल्याला दुसरीकडे दिसली. बरोबर. तर कार्यकर्त्यांचे वांदे होतात. हा, जेव्हा नेते आपला पक्ष बदलतात, इकडे तिकडे जातात, आपण त्यांना निवडून देतो आणि आपण जोरावर आपल्या भांडणं बिडणं एरियात आपली चालू असतात. कार्यकर्त्यांची भांडणं होतात, वरच्या लेवलला भांडणं नाही होत कधी, लक्षात ठेवायचं. नेते बरोबर आपल्या नेत्यांबरोबर बोलून मस्त गोड बोलून राहतात, फक्त भाषणं देतात, मी असा करेन तसा करेन, त्याला असं मारेन, काही नाही. तोंडाने भांडतात ते लोक. फक्त खालचा कार्यकर्ता मेला जातो आणि आपली मराठी पोरं एकमेकांबरोबर भांडत बसतात. तर मी सांगेन नेहमी, इलेक्शन कसंही तुम्ही करा, कुठच्याही पक्षातनं कामं करा तुम्ही, कुठचाही पक्ष असू दे, सगळ्यांना तुम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात, माझ्या सगळ्या पक्षात मित्र आहेत. सगळ्या पक्षातल्या मित्रांना मी मानतो, सन्मान देतो, मानसन्मान देतो. तसंच तुम्ही आहे ना, इलेक्शनच्या दिवशी कट्टर त्यांनी मेहनत करा तुमच्या पक्षासाठी. जिंकू आपल्या नेत्याला, कारण नेता तुम्हाला जपतो ना, बरोबर की नाही, आपल्या स्वराज्याला जपतो, तर त्याला निवडून द्या ताकदीने, पण भांडू नका. कारण तुम्ही एक आहे, स्वराज्यातली माणसं सगळी एक आहेत. जसं इलेक्शन संपलं, परत सगळ्या कार्यकर्त्यांनी चौकात एकत्र भेटायचं. वा, हेच सांगायचंय मला. क्या बात आहे. आता मराठी हा जो विषय आहे, हा राजकारणात खूप वापरला गेला. बरोबर. गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं. त्यानंतर मध्ये काही काळामध्ये मराठी अमराठी याच्यावरती फाईट झाली. मग ते अगदी लोकल ट्रेन पासून असेल तर अगदी वसई विरार पासून तो विषय आहे माझ्याकडे. ते आठवते मला. तो विषय तर आपण बोलूयाच पुढे. पण काय वाटतं तुला, म्हणजे खरंच म्हणजे तुम्ही इथे मांस मच्छी खाऊ शकत नाही, तुम्हाला अनेक सोसायटीमध्ये तुम्हाला वगळलं जाते मराठी लोकांना. तर याच्याकडे एक मराठी मुलगा म्हणून कसं बघतोस? आपण कुणाला भडकवत नाही, पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट की जात पात ह्या पलीकडे, हे पलीकडे माणुसकी असते. बरोबर. तर मला हेच सांगायचं, मच्छी मटण हे कोण खातं कोण नाही खात, कोण नाही माहिती असेल तुला. कोळी बांधव आहेत आपले सगळे. तर ही परंपरा आपल्या सगळ्यात, दादर मार्केट असेल, मच्छी मार्केट, माहीम असेल, जे पण भाऊचा धक्का असेल, तिथून जाताना रोडने जो कोणाला वास येतो, मग ते कोणतरी ऍक्शन घेतात. पण हे मराठी परंपरा आहे आणि मराठी कसे वाराला मच्छी बिच्छी खातात, आपल्या मराठ्यांमध्ये ते आहेच की वाराला मच्छी खायची, कुठच्या वाराला नाही खायची, ते आहे. पण कुठचे अशी पण धर्माचे आहेत की त्यांना अजिबात मच्छी आवडत नाही, म्हणून त्यांना मराठी लोक आवडत नाही. पण मराठी माणूस माणसाला केव्हा आवडतो? जेव्हा त्यांच्या गळ्यापर्यंत येते, बरोबर ना? तर मराठी माणसं ही डेअरिंग ही कधी लक्षात येते? जेव्हा त्यांच्या अंगाशी येतं ना गळ्यापर्यंत, तेव्हा लक्षात येते. तर तेव्हा तुम्ही बघत नाही मराठी माणूस मच्छी खातो, मटण खातो, काय करतो. मराठी एवढा दिलदार माणूस आहे ना, तुम्ही आम्हाला किती नीच दाखवलं, खालच्या जातीय दाखवलं, मराठी अच्छे नाही होते, हे बोलते वो बोलते, हे करते, मच्छी मटण खाते, गंदे, असं काही केलं तुम्ही, पण मराठी काय आहे ना, तो तुम्हाला तुमच्या भारतावर, महाराष्ट्रावर जेव्हा आज येते ना,
तेव्हा फक्त एकमेव धर्म आहे मराठी. मराठा, हा जे उभे राहणार आणि तुमच्या लोकांसाठी मरणार पण. तेव्हा आम्ही चेक नाही करणार तुम्ही हिंदी आहेत, गुजराती आहेत, कर्नाटी आहेत, कोणी असू दे, हा मराठा सगळ्यांसाठी मला रेडी असतो. बरोबर ना? तर समजेल तुम्हाला फ्युचरमध्ये. आता मुंबईमध्ये पण आता महापौरवरून पुन्हा काहीतरी सुरू आहे. बरोबर, आपल्याला त्यात नाही जायचंय. त्यात ऍज अ इन्फ्लुएन्सर म्हणून तुला पण बरेचसे लोक ऑफर करत असतील की ऑफकोर्स. आता मध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन झाले, हम्म. त्याआधी विधानसभा, लोकसभा, झाले ना, लोकांच्या इच्छा असतात की तू आम्हाला प्रमोट कर वगैरे. प्रमोट कर, इलेक्शनला उभा राहा. हा. माणसं चढवणारी भरपूर असतात तुला स्वराज्यामध्ये, हम्म. की असं कर तसं कर. अरे अमोल तू मस्त नेता झालायस, आता आरजे झालायस, आता नेता होऊ शकतोस. आणि तुला कसं डिमोटिवेट करायचं, कसं झाडावर चढवायचं, कसं पाडायचं, हे सगळं माहिती असतं. तर आहे ना, लोकांच्या याच्यामध्ये जायचं नाही. कधी डोक्यामध्ये हवा नाही चढून जायची की मी एवढा मोठा झालो तेवढा मोठा झालो. पब्लिकने तुला खांद्यावर घेतला पाहिजे. प्रश्न. बरोबर ना? हा कुठचा नेता नाही ठरवणार की मी नेता झालो पाहिजे. बरोबर ना? हे आपल्याला फक्त वेळेला फोन करतात, अरे याच्याकडे पब्लिक आहे, याच्याकडे फॉलोवर आहे. ती फॉलोवर माझ्यावर प्रेम करतात, ते नेत्यांवर प्रेम नाही करत. Right. त्यांना ते नेत्यांना ओळखत नाही, नेत्यांना फक्त त्यांच्या एरियातली माणसं ओळखतात. हम्म. बरोबर ना? तर ही नेते आपला हायर करायला बघतात. पण मी एका पण नेत्याचा कॉल उचलला नाही या इलेक्शनला पण. का नाही उचलला? कारण मला पटले नाही. आणि जे नेते मला पटले त्यांना मी आतून सपोर्ट केले, वा. विदाऊट पक्ष बघता. कारण ती माणूस चांगले होते. आणि बोललो ना, जो माणूस प्रामाणिकपणे विदाऊट पद पण जर माणसासाठी धावत असेल, त्याला पैशाची चिंता नाही, काय नाही, पण धावतोय, केम हॉस्पिटल नेतोय, लहान कुठच्या बाळाला जपतोय, कुठच्या आईला जपतोय, रात्री कधी पण उठतोय, आनंद दिघे साहेबांसारखं. हम्म. एक एक्झाम्पल दिलं तर आनंद दिघे साहेबांसारखा माणूस कोण नाही. तसं म्हणजे ब्लॅक मनी नाही खिसाखाली, पण एकदम शब्द टोकदार. क्या बात आहे. हा विषय झाला पाहिजे, हा ऍडमिट झाला पाहिजे तर झाला पाहिजे, असा माणूस पाहिजे आपल्याला. असा आणि नेता त्याशी- पाहिजे. असा माणूस आणि असा नेता भेटला ना, हा. तर स्वराज्य दणदणीत वरती जाईल. पण देव काय, अशी माणसं लवकर हरवून टाकतो. हम्म. तर अजूनपर्यंत मला तसा नेता तर कोण भेटला नाही. पण त्याची सावली दिसणारे थोडेफार नेते होते, हा. ज्यांनी मला प्रॉमिसेस केले येऊन की मी असं असं करणार, मला प्रमोट कर. तर मी फक्त मराठ्यांवर एक रील बनवली, जो मराठ्यांना जपतो, मराठी मातृभाषेला जपतो, जो आमच्या मराठींचे मुद्दे वरती घेतो, त्याला निवडून द्या. गरज आहे मराठी माणसाला. दिलं निवडून, क्या आले की मराठी. आता एक खूप चांगला विषय आहे. जी मुलं हा. म्हणजे कार्यकर्ता म्हणून झेंडे सतरंजी मागे बरोबर. फिरत असतात, या आशेने की कधी ना कधी तिकीट मिळेल किंवा साहेबांसोबत मला कुठेतरी पुढे कामं मिळतील. मग एक तर लालच बुरी बला आहे, हे आपण ऐकलेली आहे, ठीक आहे. हा. ऐन वेळी काय होतं की कार्यकर्त्याला तिकीट कट होतं. त्यावेळी त्या त्या एका नेत्याच्या मागे जे कार्यकर्ते असतात त्यांची दिशाभूल होते. त्यांना कळत नाही की काय करायचं? कालपर्यंत आपण या पक्षाबद्दल भलं वाईट बोलत होतो, आज त्या पक्षात आपल्याला तिकीट मिळतंय किंवा नाही मिळतंय. हा. तर नाव त्यावेळी होतो माणूस. बरोबर. त्यावेळी कार्यकर्त्यांची काय, आता बघ अनेक ठिकाणी तू पाहिलं असशील की पक्षाचं नाव न घेता हा. ह्या पक्षातून अपक्षातून ब पक्षात माणूस गेला, गेला. कार्यकर्ते पण गेले, हा. आणि अर्धे कार्यकर्ते नाही गेले, त्यांचे वांदे झाले. त्यांचे वादे. म्हणजे त्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या, ट्रिप्स, पार्टी, या सगळ्या गोष्टी कदाचित नाही, माझं कसं म्हणणं आहे ना, हा. की तुम्ही कार्यकर्त्यांचा विचार करा. कार्यकर्त्यांना खूप लढतो, झडतो, पगारातले पैसे पण खर्च करतो. बरोबर. कधी कधी नवीन नवीन नेते नवीन नवीन पुढे येतात. हा. नगरसेवकला त्यांच्याकडे पैसे नसतात. हम्म. म्हणजे कशासाठी पैसे बोलतोय मी, वाटून निवडून यायला नाही, थोडाफार खर्च करायचा असतो. नगरसेवकनी बोलतात की टेबल लावतात आपल्या एरियात, मंडळ मंडळ मंडळ, तेव्हा ते 3-3 हजार रुपये, 4-4 हजार रुपयाचे टेबलाचे घेतात. ते द्यायला तर पैसे पाहिजेत. हम्म. ते नसताना जे पगारातले पैसे जो मित्र खर्च करतो ना एका नगरसेवकासाठी, तयार करतो नगरसेवक, ते बोलतोय मी. वा. की खूप सारं करतो आपण. आणि जेव्हा तो नगरसेवक तयार होतो आणि त्याला डोक्यामध्ये हवा चढते आणि तो घमंडमध्ये येतो, तेव्हा कार्यकर्त्यांनी करायचं काय? बरोबर ना? कार्यकर्ता काय विचार करतो, भाई मी याला पगारातनं पैसे खर्च करून मोठा केला, भावासारखे पैसे खर्च केले, आणि आज भाव माझा मी दारामध्ये आलो, वहिनींना सांगतो की दादा घरी नाहीच सांग, आवाज तर येतोय बाहेर. तेव्हा माणूस जो दुखतो ना आणि रडतो, तेव्हा तो नगरसेवक झाला असतो ना, त्याच्या वरच्या प्रगतीला पण जात नाही. हम्म. त्याला देव तिथे ठेवतो आणि परत खाली आणतो. त्याने म्हणून या- कार्यकर्त्याला तोडू नका. मला एकच सांगायचं, Right, right. कार्यकर्ता आणि पब्लिक जनता ही जनार्दन असते. बरोबर. त्यांना तोडलास ना तर देव तुला तोडतो आणि परत जागेवर आणून सोडतो. बरोबर. मग तोडू नका. कार्यकर्ता साधन आहे, कार्यकर्त्या सपोर्टला परमेश्वर बसलाय. कार्यकर्ते आहेत म्हणूनच नेते आहेत. नेते आहेत, बरोबर. तेच म्हणतोय मी. आणि तू बोला तिकीटचा एक विचारलं मला, की तिकीट भेटली पाहिजे, कार्यकर्त्यांना भेटली पाहिजे. भेटलीच पाहिजे, विषय काय? हम्म. का भेटली पाहिजे?
कारण एक कॉम्पिटिशन पण झालं पाहिजे की कसं आहे, नेत्याचा पोरगा उभा करा, कार्यकर्ता कट्टर आहे ना त्याचा पोरगा उभा करा, दोघांमध्ये एक युद्ध पातळी कशी व्हायची की हा नॉलेजनी कसा श्रेष्ठ आहे की नाही, नॉलेज टेस्ट होऊ दे, बरोबर, तुमचं बळच टेस्ट होऊ दे. अरे आमचं स्वराज्य बघणार आहे तो बलवान तर पाहिजे, बुद्धिशाली तर पाहिजे. कोणी येणार ह्याचा पोरगा लागतो, ह्याच्याकडे नोट आहे, ती आहे, भले तो मंदबुद्धी असतो, बरोबर, डोक्याने काय नसू दे, तो राज्य सांभाळणार. तेच तर म्हणजे नेत्याचा पोरगा नेता होणार का होणार, पण ते तरी सांगा मला. त्याचा एक कॉम्पिटिशन करा ना, मी म्हणतोय कॉम्पिटिशन करा, त्याची मेंटली फिजिकली हेल्थ चेक करा, त्याला तो कॅपेबल आहे का स्वराज्य सांभाळायला. त्याला स्थानिक मुद्दे तर कळू दे, काय कळू problem दे. आहे. अरे कित्येक मुलं अशी आहेत जी गरीबाच्या घरातली आहे, त्यांच्याकडे प्लॅन ब्ल्यूप्रिंट तगडे आहेत, हो. पण पैसा नाही रे. हम्म. तो कार्यकर्ता म्हणून ह्याच आश्वासनांनी काम करतोय की उद्या मला साहेब माझ्याकडे बघतायत, पण साहेब फक्त नावाने हाक मारतोय, ए राकेश, ए रमेश, हे साहेबांनी माझं नाव घेतलं, तो त्यातच खुश होतोय बिचारा. फोटो त्याला वाटतंय उद्या आपल्याला साहेब काहीतरी मोठा करणार, पण साहेब कायच करत नाही. त्यामुळे यावेळी इलेक्शनला जी चर्चा झाली आणि जी पब्लिक नाराज झाली तो हा विषय होता, बरोबर. साहेबांनी आम्हाला 25 वर्ष राहून पण तिकीट दिली नाही, आमच्या मुलाला तिकीट दिली नाही. मग जर कीर्तिवान नेता एखादा असेल, कार्यकर्ता असेल, तर त्याला तिकीट भेटावी, बरोबर. हाच मुद्दा आहे आपला. तू अनेक आता तू मंडळात पण राहतोस, तू तुझा फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे, बरोबर. तू राजनैतिक पण संबंध आहेत तुझे, इन्फ्लुएन्सर मध्ये पण आता तू वेल नोन एक फेस झालेला आहेस, बरोबर. तर कुठे ना कुठे तुला एक ओळख मिळाली आहे. हे जी लोक तुला जोडली जात आहेत, ह्यातून कधी वाटत नाही तुला समोरचा फायदा उचलू शकतो किंवा तू ती संधी देत नसशील, जितका मी तुला ओळखतो, तर काय फायदा वाटतं? उचलायला तू दिला तर उचलणार ना. बरोबर. माझे बोलतात ना जवळचे मित्र आहेत ते नेते आहेत, कोण आमदारांची मुलं आहेत, कोण खासदारांची मुलं आहेत, कोण नगरसेवकांची मुलं आहेत, ताजे ताजे नगरसेवक पण आहेत आपल्या इथे, जे युवा नेता पण आहेत, त्यांना नेते व्हायचे, पण ते आपल्या अकाउंटवरनं यायला बघतात की आपण एक असं बनवूया तसं बनवूया. मी बोललो मी कुठच्या पक्षात नाही भाई, सगळे कार्यकर्ते सगळे पक्ष माझे आहेत, बरोबर ना. मी कुठच्या पक्षाला म्हणजे हे नाही करत, पण सगळे पक्षातली पोरं माझी आहेत, सगळी जनता माझी आहे. तर मला फक्त त्यांना सावध करायला आवडतं की पक्षात कुठच्याही जावा, पण संध्याकाळी एका टेबलावर बसा जेव्हा. मला हे सांगायचं, भांडू नका, वादावाद करू नका. हा जो नेता असतो ना, जो असतो दिलोके नेता आहेत, मी नाही बोलत की नाही, सगळेच नेते तसे नसतात, कुठचे नेते चांगले पण आहेत जे माणुसकीला जपतात, खूप जण माहिती असतील. आनंदीगे साहेबचे नाव घेतलं मी, अरे असे कट्टर कट्टर नेते पण आज पण आहेत. पण कोणते कोणते नेते आहेत ना ते डोक्यामध्ये हवा सोडून येतात, आज नगरसेवक जिंकलो, उद्या काय आमदारकी मारायची, मग नंतर अशी खासदारकी, मग मंत्रीपद घ्यायचं, आता ऐकायचं नाही. मग या हवेली नाही, हे लोक आपला विचार नाही करत. आपल्या डोळ्यात पाणी असतं की मराठी माणूस हरलाय कुठेतरी, रडतोय आपला माणूस, की आज आपल्याला काहीतरी करेल माणूस, उद्या करेल, परवा करेल. मी फक्त 3च मुद्दे मांडतो. रेल्वेमध्ये जे रोज आपले आई बहीण भाऊ पडतात त्यांना जागा होत नाही, बरोबर. तुम्ही जेव्हा व्हीआयपीने येतात तेव्हा रोड खाली गेले जातात, म्हणून तुम्हाला ते दुःख कळत नाही. तो प्रॉब्लेम आमच्या गरीब मराठी माणसाचा सॉल्व्ह करून द्या. आणि साहेब करणार तुम्ही, आम्हाला माहिती आहे, तुमच्या हातामध्ये असतं, पण काय तुम्ही यशामध्ये हरवून गेले सगळे. आम्हाला बघत नाहीत तुम्ही मराठी माणसाला. पण एक दिवशी मराठी माणूस वैतागला आणि एकत्र आले ना, तर पक्ष साईडला राहतील आणि कार्यकर्ते एका साईडला राहतील. मग खूप महाग पडेल नेत्या लोकांना आणि नेते कमी पडतील आणि पब्लिक खूप जनता खूप मोठी होऊन जाईल. तर मला एकच सांगायचं आहे, जनतेची छोटी छोटी कारणं आहेत, त्यांना कामाला जायला ट्रेन लागते रोजची, तिथे जागा होत नाही, त्या ट्रेनमध्ये काहीतरी अबिलिटी नीट करून द्या. प्रॉपर जे आहे गर्दी का होते, कशासाठी होते, का पडतायत माणसं, ते एकदा चेक करा. गर्दुल्ली पोरं कुठून येत आहेत, कुठच्या वेळेस स्टेशनला बसतायत, आपल्या आई बहीण रात्री जर लेट ड्युटीवर ना आल्या तर ते घाबरून काय येत आहेत. आणि या चैनी चोरणारे जे पोरं आहेत त्यांना ड्रग्स कोण देतो, बरोबर ना. कुठून तरी येतच असेल ना हातामध्ये, त्याशिवाय थोडी ना. तर तो ड्रग्स कुठून येतो, कोण देतो, चेक करा ना. आणि जे हे वारबीर करणारी पोरं असतात ड्रग्समध्ये, त्यांना तुम्ही एन्काउंटर काढा ना. आमच्यासारखी पोरं जर मारामारी करायला गेली त्यांच्याबरोबर तर तुम्ही आमच्यावर केसी टाकता, बरोबर. हे मराठी पोरं आगाव असतात, मारतात. का मारतात? अरे भले भले चांगली पोरं कामाला जाणारी पण आतमध्ये पोलीस स्टेशनला पडली, आथरोडला पडली. का पडली? त्यांना लपडी नव्हती करायची, पण आपल्या आई बहिणीला छेडल्यामुळे एखादा माणूस का बांगड्या भरणार का, बरोबर. त्याला हातात हत्यार घ्यावंच लागणार ना. पोलीसवाला आपल्यावर केस टाकतोय, छेडलाय माझ्या बहिणीला, तर मलाच बघावं लागणार ना. मी घेतो केस, त्यावेळी माणूस वैतागून घालतो, मी घेतो केस, रोज रोज परेशान करतो हा. मग ह्याच्यावर काहीतरी उपाय काढा की आपला मराठी माणूस रागामध्ये काहीतरी कोणाच्या गर्दुल्याला मारण्यापेक्षा तुम्हीच ते गर्दुले साफ करा ना गव्हर्नमेंटनी. हे दुसरं झालं की पहिलं ट्रेनचं सांगितलं मी, ट्रेनमध्ये जागा होत नाही, दुसरं गर्दुल्यांना साफ करून टाका. आणि तिसरा मुद्दा असा आहे ना की तुम्ही प्रॉमिसेस करता
रोड चांगले असणार, हे चांगले असणार. रोडमध्ये आमचे भावंडांना मेले जातात रे. बघितलं किती ऍक्सिडेंट होतात. कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्याची फाटली पाहिजे अशी ऍक्शन घ्या. 6 महिन्याला खड्डे कसे पडतात. खड्डा पडला तुला खड्डा पाडेल, कळलं काय? असे वॉर्निंग द्या. लायसन कॅन्सल करा एका दिवसात, धडाधड सही देऊन टाकायची. अधिकार आहेत तुमच्याकडे, माहिती आहेत आम्हाला, पण तुम्ही करणार नाही. तुम्हाला त्यांना पण जपायचं. का जपायचंय पण असे नीच लोकांना? बरोबर ना? खड्डे बुजतील ना. आमचे आई बहीण जेव्हा गाडीवरनं पडतात, भाऊ बंधू पडतात, अर्धे खड्ड्यांमुळे मेलेत. बाईक रायडिंगनी नाही मेलेत. फाईन मारायला येता तुम्ही, हेल्मेट नाही घातलं, हे नाही घातलं, 100 फाईनी मारून ठेवल्या आमच्या गाड्यांवर. मग एवढ्या फाईन मारला तो पैसा कुठे आहे? बरोबर ना? आता हा प्रश्न आम्ही विचारला, तुम्हाला राग पण येईल. आम्हाला प्रश्न विचारतोय, बरोबर ना? तर सत्तेमध्ये आहात नाही आहात, पण आमच्याकडे जो लढणार आणि हे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, त्याला दरवेळी आम्ही बहुमताने निवडून देऊ. विषय संपला. क्या बात आहे. तुझे बोलतोच ना, तुझ्या डोळ्यात पण ते दिसतंय पाहिजे. बरोबर. काय. आणि आता एकतर सगळ्यात मोठा मुद्दा आहे हम्म. या पूर्ण आता महानगरपालिकेचे इलेक्शन असेल किंवा विधानसभा, बरोबर. बेरोजगार खूप वाढले, बेरोजगारी खूप वाढली. बरोबर. तरुणांना जॉब नाहीये, लोक एज्युकेटेड आहेत, हम्म. मुलांना जॉब नाहीये. बरोबर. आणि आपण बोलतो मुंबईमध्ये बाहेरचे लोंढे आलेले आहेत, पण त्यांच्यात पण अशिक्षित लोक आहेत ना. असं नाही की सगळे शिकून आलेले तिकडे, ते लोक बरोबर. काही काम करतात, आपले पण मुलं आहेतच. आहेत ना. पण मग हे बेरोजगारीवरती ह्या नेते मंडळींना किंवा ह्यांच्या घरातल्यांना हम्म. का कधी वाटत नाही की ह्या मुद्द्यावरती बोलावं? आणि ह्या मुद्द्यावरती आता जसं तू एक बेरोजगार भावा शेड झाला, त्या नेत्याला विचारणार कोण? कळतं तुला? बेरोजगारला बेरोजगार कसं ठेवायचं ते शेटकडनं शिकायचं. शेट माणसं असतात ना, ते शेट होत जातात आणि गरीबचा गरीब का होत चाललाय तो तुम्ही विचार केला पाहिजे. माझे भावासारखे म्हणून तुम्हाला लोकांना सांगतोय की नोकर म्हणून जगू नका रे. आपली आई आहे नाही फक्त घरात, तिलाच वाटतो की आपला पोरगा शेट झाला पाहिजे. भाई कोणाला वाटत नाही तुम्ही शेट झाला पाहिजे. तुमच्या नातेवाईकात पण वाटत नाही की तुम्ही शेट झाले पाहिजे. त्यांच्या मनामध्ये असते. हे खरी बात सांगतो तुम्हाला. सगळे कसे आहेत ना, तुम्ही चांगले वेळ आले ना तरच जवळ येतात. अरे भाई आपला हे लागतो ते लागतो, कधी प्रसिद्धी भेटल्यावर. बरोबर ना? तर हे नेते लोक असतात ना, कित्येक नेते 50% चांगले आहेत, 50% असे आहेत ना ते डोक्यात हवा सोडून असतात. ते खालच्या फ्लोरिंगला बघत नाहीत. फक्त कार्यकर्त्यांना नावाने हाक मारायचं, कार्यकर्त्यांना खुश करायचं, बस एवढंच असतं. नावाने हाक मारलं कार्यकर्ता खुश, आणि त्यांच्यामध्ये कसं काय एक माहोल निर्माण करायचा आणि त्याला शेड बनवायचं काहीतरी करा. तो बेरोजगारी ना, त्यांना तेच काम आहे, तेच काम दाखवलं त्यांनी. अरे कुठेतरी बिझनेस खोलून दे, एखादं फर्म आहेत तुमच्या. नेते लोकांच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, तुमच्या कंपन्यांमध्ये ठेवा ना त्यांना नोकऱ्याला. तुमच्या कार्यकर्त्यांना व्हाईट शर्ट बीट पॅन्ट घालून फॉर्म मध्ये मस्तपैकी बनवा ना हिरो. कोणाला आवड नसते रे? प्रश्नच नाही. सगळ्यांना आवड असते की माझा पोरगा मस्तपैकी. तो रजनीकांतचा पिक्चर होता शिवाजी द बॉस, त्याच्यामध्ये किती जण गुंड होते. तो पहिला चोपतो सगळ्यांना आणि नंतर बोलतो, त्यांच्या आईला जाऊन सांगतो, इनको मैं काम पे लगाएगा. सगळ्यांना कामाला लावतो, जॉबला, ते गुंडांना की फॉर्मल्स घालायला देतो, मस्तपैकी उभे करतो. माहिती असेल तुम्हाला तो पिक्चर शिवाजीचा बॉस रजनीकांतचा. आणि त्यांच्या आईने एवढा गर्व होतो की माझी पोरं भाईगिरी करायची नेते लोकांसाठी, सगळ्यांसाठी. आज रजनीकांतनी शिवाजी द बॉसनी ह्याला आपल्याबरोबर ठेवलंय बिल्डर ऑफिसला. असे तुमचे बिल्डर लाईन आहे, तुमचे ऑफिस लाईन आहे, तुमच्या किती किती कन्स्ट्रक्शन लाईन आहे, बिल्डरचीच लाईन आहेत ना सगळ्या. या सगळ्या नेत्यांचा हात असतो त्या सगळ्यामध्ये. मोस्ट ऑफ द कॉर्पोरेटर, आमदार, खासदार, कॉर्पोरेटर सगळ्यांचे हात असतात. मग सगळ्यांनी तुम्ही कार्यकर्त्यांना मोठं तर करा. कार्यकर्ता त्याच चाळीत राहतोय अजून लालबाग काळा चौकीला, पुढे वर जातोय आणि भेटतो तुम्हाला, आणि रोडला गाडी बांधतोय. आपली एक वडापावची एक गाडी आहे, मग 2 गाड्या आहेत. अरे का नाही तुम्ही तुमचे 5 स्टार आणि आमच्या भावांची वडापावची गाडी. वा रे वा, काय इन्साफ आहे तुमचा. आणि केसेस घ्यायला पण कार्यकर्ताच आहे. हा, केस घ्यायला कार्यकर्ता. अरे घेऊ रे तुमच्यासाठी केस, 10 काय 20 केस घेऊ. पण तसं करा ना, तसं वागा. boss आनंद साहेबांसारखं वागा. खिशे रिकामी पण वाघाचा जिगर, असे वागा. आम्ही तुमच्यासाठी मरू. बरोबर ना? निष्ठावंत कार्यकर्ते. आता ते दिसत नाही. निष्ठावंत संपलेली आहे. कारण आपण जसं अरे घाबरलाय कार्यकर्ता. निष्ठावंत काय, आज या पक्षात चाललेत त्याचे ते या पक्षात चाललेत. कार्यकर्ता असा बसलाय. अहो शेट कुठे जाऊ. ज्या कार्यकर्त्याने समोरच्या पार्टी विरुद्ध लढला आणि म्हणून केस झाली आहे, तोच कार्यकर्ता आता समोरच्या पार्टीमध्ये दिसतोय झेंडा घेऊन. त्याला ते अपमान पण आहे डोक्यात रे. कार्यकर्ता जेवढा नेता सहन नाही करत ना, तेवढा कार्यकर्ता सहन करतो. त्याला जबरदस्ती कुठे ना कुठे बघायला लागतं, जायला लागतं, परत त्याच एरियामध्ये जायचं ना, त्या एरियात जायला लागतं. ज्या पक्षासाठी तो काम नाही करत, ते युती झाल्यावर त्या पक्षासाठी जायला लागतं, त्या पण पक्षाच्या ऑफिसला. ते सगळं त्यांचं दुःख मला माहिती आहे.
पण कधी तुम्ही वादावाद करू नका नेत्यांच्या नादाला लागून. फक्त मी एकच सांगेन. आणि नेत्याला कधी पण प्रश्न विचारा एकीने, साहेब खूप दमलो, आज काहीतरी काम करायचं मन झालं, एकदा बोलून तर बघा तुमचा नेता तुम्हाला काय बोलतो. साहेब तुमचं ते हॉटेल आहे ना तिकडचं, तिकडे थोडं मॅनेजर बनवा ना मला, लय उपकार होतील साहेब, असं बोलून बघा प्रेमाने. भाऊ मी तुमच्याकडे लय काम केलं, एक छोटंसं त्या तुमचं एक इथे क्लब पण आहे, त्या क्लबला मॅनेजर करा मला. करतो का बघा काय बोलतो. उत्तर मला सांगा कमेंटमध्ये काय बोललो. बघ वेगवेगळे विषय पण झाले. आज आम्ही हा जो पॉडकास्ट आहे मागच्या वेळी जो केला होता पूर्ण फॅमिलीवरती होता आणि मध्ये मध्ये आम्ही भेटत पण राहू. आणि आजचा विषय खूप महत्वाचा होता कारण नुकतेच महानगरपालिकेचे इलेक्शन पार पडलेत. रुपेशदा ज्या ठिकाणी राहतो ते म्हणजे तो जो परिसर आहे तो संपूर्ण तुम्ही सांगू शकता की 90% लोक मराठी राहतात. मराठी मिल कामगार एरिया पूर्ण पुरा लालबाग पर राईट, लालबाग, परेल, काळा चौकी, घोडपदेव, हो. शिवडी, लोअर परेल, हे सगळा मिल एरिया आपला. आणि सगळेच मराठी आता मराठ्यांच्या विरोधात राईट, ही खूप. परिस्थिती झाली. नाही मी आहे ना ते एक करायला आलोय ना, तुमचा लाडका आरडी. मी तुम्हाला एक करायसाठी आलोय, स्वामींनी आणलंय मला. आणि मी आता आलोय ना तर ताकदीने सगळ्या मराठ्यांना एक करणार. तुम्ही कुठच्याही पक्षात असो पण मी तुम्हाला एकीने जोडणार, हा शब्द आहे माझा. यार किती छान आहे या गप्पा. मला वाटतं की संपूच नाही, पण शेवटी एक वेळ असते तिथे कुठेतरी आम्ही एक स्वल्पविराम लागतोच. वेळ जरी थांबते येते, पण मला वाटतं की आरडी किंग या नावाची जी चर्चा आता सुरू आहे आणि ती चर्चा थांबणार तर नाहीच आहे. ह्या व्यक्तीने खूप कामं केलेली आहेत. ह्या व्यक्तीने अनेक लोकांना मोटिवेट केलेलं आहे. आणि एक विषय मला खूप आवडतं त्याच्याबद्दल की तो नुसता मोटिवेट नाही करत, तर तो इन्स्पायर करून लोकांचं जीवन बनवतो. आणि माझा आधीचा पॉडकास्ट जर तुम्ही पाहिला त्यामध्ये जे लोक व्यसनाला बळी पडलेत ह्यांचे रील बघून जर इन्स्पायर होऊन जर ते व्यसन सोडत असतील तर यापेक्षा मोठं अजून काय हवंय. मला वाटतं की आजचा जो विषय झाला आमचा हा पॉडकास्टचा विषय तो तुम्हाला आवडला असेल. आरडी किंगला भरभरून प्रेम द्या आणि टेलिकास्ट विथ आरजे अमोल हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटतो, ही सिरीज कशी वाटते, पुढे वेगवेगळे मुद्दे घेऊन येऊ. पण जाता जाता एक शेवटचा मुद्दा मला विचारायचा आहे, तो म्हणजे तो वसई फोर्टवाला किस्सा. काय प्रकरण होतं आणि का असं वाटलं की आपण त्या गेटअप मध्ये जावं तिथे. आणि हे म्हणत पण नसेल तू फोटोशूटसाठी गेलेलास पण विषय वेगळाच झाला. विषय आपला भांडायचा नसतो कधी. मराठी पोरं उगाच कोणाची कळ काढत नाही, भांडत नाहीत. हे नेहमी भावा म्हणून हाक मारतात सगळ्यांना. तुला माहिती आहे भावा काय कसं आहे का, तुला पहिलं आपलं प्रामाणिकपणे मराठी माणूस बोलतो आपला. तर मी पण प्रामाणिकपणेच आपला गेलो. आपला नवीन वर्ष चालू होतंय, मस्तपैकी आपले सण असतात, दिवाळी असते. तर दिवाळी होती, तर दिवाळीच्या वेळी आसपास मी मस्तपैकी बोलो छत्रपतीची वेशभूषा करतो आणि 2-4 फोटो काढतो. गेलो तिकडे फोटो काढायला, तर तो मला चल चल बोलायला लागला. चल चल बोला, मी कॅमेरा काढला. शॉर्टकट मध्ये सांगतो, कॅमेरा काढल्यावर त्याला कळलं रेकॉर्डिंग करतोय, तेव्हा ते भोळे बांधतात. अब मैं कॅमेरा क्यों निकाल रहे हो, मैं कुछ नहीं किया असा. पण त्याला राग तर मला भरपूर होता. तो 2 वेळा दुसऱ्याला अजून एकाला घेऊन आला. तेव्हा मी त्याला बोललो, तुझे डोळे फुटतात का रे? वरती दारूच्या बाटल्या ज्या पडल्यात गडावर त्या हवेत ना पडल्या का? बरोबर. कपल जे बसतात आलतू फालतू कपल कसे येतात वरती, काय घेता काय वरती येतात ते. जे फॅमिली सोबत येतात ती कपल करतात, घरगुती असतात. पण हे फालतू कपल येतात वरती काशी करायला, तेव्हा तुमचे डोळे काय फुटतात काय? बरोबर ना. आणि तुला मराठी नाही येत ते नाही येत, पण तू रिस्पेक्ट पण करत नाही ना. मी वेशभूषा केली माझ्या देवाची, छत्रपती शिवाजी महाराज, तू ती पण नाही ओळखली. मग तुला मी हात तर उचलू शकत नाही, कारण मी त्या वेशभूषेमध्ये मी शिवी पण देऊ शकत नाही, मी त्या वेशभूषेमध्ये. पण त्याला जी सजा भेटायची भेटलेली आहे आणि त्यांनी ती माफी पण मागितलेली आहे. त्या सांगायचा विषय तिकडे मी नंतर त्याला माफी करून टाकला की जा बाबा तुला माफ केला, आम्ही मराठी काय आहेत ना, आम्ही हृदयात नाहीत ना, राजा माणूस आहे, आम्ही माफ पण करतोय. पण शिका नक्की मराठी. चला आजचा हा पॉडकास्ट इथे थांबतोय. पण आणि की माझं असं नाही की तुम्ही बाहेरच्या राज्यातले आहेत तर आलेत आमच्याकडे फिरायला, मोस्ट वेलकम, आम्ही हिंदीत बोलू. पण आमच्याकडे राहून 5-10 वर्ष आणि आम्हालाच आमच्याशी नडून तुम्ही बोलतात की आम्ही बोलणार नाही मराठी, जर मजुरी दाखवणार तर चालणार नाही, त्याला रिप्लाय भेटेल. हा, जय शिवराय. आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा टेलिकास्ट विथ आरजे अमोल, ओनली ऑन मॅक्स महाराष्ट्र. जय शिवराय. जय हिंद, जय महाराष्ट्र.